जय श्रीराम. हॅलो गाईज, अनिल सालवे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना हनुमान जन्म उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता निघालोय मंदिरामध्ये पाया पडायला. पप्पा आत्ताच गेला नारळाचं तोरण घेऊन, म्हणजे 5 नारळाचं तोरण बांधतात दरवाजाला, तो घेऊन गेला. मी आंघोळ करत होतो म्हणून मी लेट झालो, कारण की रात्री मी उशिरा तिथून आलो. ब्लॉगसुद्धा एडिट केला आणि कार्तिकचा सुद्धा उशिरा आली, कारण की त्यांना ऑर्डर होती बँडची, तुम्हाला सांगितलं. आता चालू मंदिरामध्ये त्याला जाऊन पाया पडतो आणि लगेच आपल्याला निघायचं इथून नारायण गावामध्ये. कामानिमित्त चालू आहे. काय काम तुम्हाला मी उद्या समजेल काय काम आहे. आणि आज चालू आहे हरस आणि मी. चला आता मंदिरात जातो, तेव्हा भेटतो. होतं बाहेर आणि आता आलोय. तर चालू आहे मंदिरापाशी. दर्शन वगैरे मगाशी घेतलाय. जेवण बनवतं ते तुम्हाला दाखवतं. बनवला रेडी सुद्धा झाला असेल आणि पालखी आय थिंक 5 वाजता काढणार होतं, पण काहीच माहीत नाही आपल्याला काय करतात ते. पहिला आधी 3चा टाईम दिलेला, 3 वाजता झालं. आता वाटतं रांगोळी वगैरे काढायला घेतले, दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आज काय मला तर वाटतं जास्त मजा येईल का नाही माहीत नाही. बँडवाल्यांचा इश्यू चालला आहे काहीतरी, कारण की सर्वजण ऑर्डरला आहे, त्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे. आणि मला नाणे नुसते रांगोळ्या काढतो, दाखवतो मला. रांगोळ्या चालू आहेत. बाई परेश भाई पण जाम मदत केले. आणि आता घेतले पालखी सजवायला. आता नाना भाई मस्त पालखी सजवायला घेतले. चांगली सजव जरा. तू काहीच बोलशील ना, मला माहिती आहे तू काहीच बोलशील ना. असं अशी हाराने आणि काय लागतं पालखी सजवायला ते घेतलं. जास्त म्हणजे ओरच नाही गेले, वजन होतं पालखी. आधीच पालखी खूप वजन आहे, बघू शकता इथे. आणि काढते रांगोळ्या. चांगली काढा जरा. बघा चालेल. आवे सुद्धा आले, गुलाब बांधतोय. चालले जुगाड जसा होईल तसा. जुगाड रात्रीपासून जुगाडच करतो आम्ही मस्तपैकी. आणि पुन्हा एकदा तुम्हाला आज दर्शन भेटून देतो. बघा आता बघा कसं वाटतंय. पूर्ण माले वगैरे घातले गल्ल्यामध्ये. बघू शकता मस्त इथे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे जेवण तयार करता नको त्यांनी करू दे. इथं आचारी बसले सगळी जण. हे जेवण रांधायला घेतलं. म्हणजे झालं का रेडी? हां, चण्याची डाळ आता होईल. मिक्स भाजी झालेली आहे. आणि आता त्या पलीकडे आपण वरण चढवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मिरची आणि वांगा भरता करायचा. राईस उतरवू. भरता करायचा वांगा? नाही 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 नाही, मिरची वांगा तिखट मिरची. सिंगल मिरची आणि झालं मग. आणि नळ्या आणल्यात. नळ्या सुक्या नळ्या खायला भाविकांसाठी देवाच्या नावाने. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ना. बघू शकता झालेलं आहे जेवण. आता जे काही सांगितलं ना ते चालू आहे. 8 वाजता का 9ला? 9ला मला समजलं. जाऊ दे, जो पण टाईम असेल तो. काहीच 8-9ला किंवा 9ला जे काही असेल तर जेवणाचा कार्यक्रम होईल. म्हणजे या सर्वांनी आवर्जून महाप्रसादाचा लाभ घ्या थोडा सर्वांनी. निघालो आता DJ वाल्याजवळ. असताना सगळी आणि काय लेट झाले मगाचपासून जाम. आता DJ वाल्याला आपला DJ जॉईन करायला लागेल. ओके घेऊन आले DJ. आणि टेम्पो सुद्धा रेडी आहे DJचा. आणि बँडवाल्यांचा असा इश्यू झाला. साखरपाड्यावली पण आपण पोरं बोलवलेली, ती पोरं सुद्धा आलेत, पण कॅशवालाच ना भेटत.
डीजेच्या वायरी जोडल्यानंतर लगेच आपल्याला आरती करायची दाखवतो तुम्हाला. डीजे घेऊन आले, पुन्हा एकदा मंदिरामध्ये पोहोचलोय. आता आरती चालू आहे, दाखवतो. डीजेचं सेटअप करून झालेलं आहे आमचा. आता नाना आणि बाबा आरती चालू करतील, बघू शकता. आणि सगळी मंडळी आले बाहेर. आणि आता हनुमान म्हणजे माऊली तयार झाले. हनुमान म्हणजे बघा, दाखवतो बघा तुम्हाला. बघा मगासपासून तयारी व्हायला गेला. होले होले फायनली आरती वगैरे झाले, पालखी निघाली. आता 5 फेरे मारून घेईल, मग तुम्हाला दाखवतो पुढे मी. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. पालखीचा समारंभ होईल 7, 7:30 किंवा 8 असतील, तेव्हा सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे.
शकता जो महाप्रसाद होणार आहे यांनी खूप मेहनत केली आणि इकडे सर्व टेबल लावले जेवणासाठी. आता मी आलो एक गोण घ्यायला, तो गोण भेटतो की नाही कारण नारळ ठेवायचा आपल्याला. काहीच पालखी गेली, गोणी घेतलं मस्त नारळ ठेवायला आणि आता आपण गाडीमध्ये टाकू. मग गोप्याच्या दुकानापर्यंत बघू. चला दाखवतो तुम्हाला काय काय होतात पालखीमध्ये. मोदक हाय मोदक कसा आहे बरं ना? गाडी व्यवस्थित चालू आहे? त्याला दे मोदकला चालवायला. तू पण शिकतो का? अरे तू रायडरच झाल्या तू शिकतो. काहीच पालखी पोहोचली आता नाक्यावर मस्त मग करवली देवी उड्डाण पूल आणि इथं लावतो संकेत मस्त आहे की. चला दाखवतो तुम्हाला शॉर्ट बघत राहा. गाईच पोहोचलो आता आम्ही ठाकूरवाड्यावर. तुम्हाला कालोख दिसत असेल, दिसलं पाहिजे. कमेंट तर करणार नाही पण ब्लॉग मात्र नक्की बघते. असे आमचे यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत, चांगले आहेत, सपोर्टेबल पण खूप आहेत. पण काय करतात माहिती आहे का, कमेंट नाही करत. मग मला समजत नाही कोण लाईक करतं, शेअर करतं, कमेंट करतं. नक्की कमेंट करा. ठीक आहे बहुत जल्दी निकल रहे. बघू शकता आमची यूट्यूब फॅमिली मेंबर इथे आहेत, म्हणजे आमचे नाना त्यांचाच आहे. जियांश जेव्हा आपण बड्डेला आलो होतो बघू शकता. जयांश पार्टी पाहिजे मला बड्डेची. चैन देशील ना?
तर काही चालू आहे नाक्यावर पालखी त्याच बाजूला अजून हळू येते. खूप कंटाळा आले, जाम जमले आणि डीजे मुलं काही शूट पण करायला नाही भेटत. त्या पालखी येईल आपल्या गणपती मंदिरामध्ये, गणपती मंदिराच्या मेन रोडवर होते. आले का तुम्हाला दाखवतो. बघू आता कधी किती सॉंग टाकायला लागतील ना सांगू शकत ना. उभी कर तू उभी कर. काहीच फायनली पोचला आता वडाच्या झाडाची. नाना आज पालखीबद्दल काय बोलची? पालखी आज यावर्षी जरा जोरात होती, मस्त अशी होती. मस्त होती. डीजेचं आयोजन होतं आणि मस्त ज्या पब्लिकने पण साथ दिलेली आहे, व्यवस्थित पार पडलेली आहे. आता पालखी आता गावातच आहे, गावात म्हणजे आलेली आहे. मंदिरामध्ये आरती वगैरे करतील. मग नंतर आपल्याला जेवणाचा कार्यक्रम आहे, तर सर्वजण जेवायला या. तुम्ही तुम्हाला पण यायचा लाभ घ्या, प्रसादाचा लाभ घ्या. काहीच पालखी आली त्या बाजून. मी आता इकडून गल्लीत बघा असताना तर आता आरती करतात का माहीत नाही. बघू आता आरती केली तर दाखवतो मला पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये दाखवतो. ब्लॉग खूप मोठा होणार आहे आणि सर्व मंडळी बसले बघू शकता. इथं डीजे वाजता कॉपीराइट येईल म्हणून मी गल्लीतून आलो. फायनली आता आरतीला सुरुवात झाली. तुम्हाला मग अशी बोललो की मंदिरात नेल्यानंतर आरती चालू करतील, कापूर वगैरे लावतील, चालू करतील. सर्व मंडळी जमलेली आहे बघू शकता. आणि आता ज्ञानेश्वर नानाने आरती घेतली. सर्वजण एक एक करून चेंज करतील. बघू शकता आरती संपन्न झाली आणि आता आरती घेतो मस्त. मजा चालू बघा डेंजर. चला आता डायरेक्ट आपण जेवायला जाऊ. तर गाईज फायनली आता निघालो आम्ही जेवायला. बघू आता जेवणाला काय काय केलं. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, माझ्यात लक्षात नाही काय आहे ते. दाखवतो ते या प्रसादाचा आस्वाद घ्यायचा.
असतात बघा, लाईन लागली लगेच. आरती संपन्न झाल्यानंतर लाईन लागली. नानसा देत राहतात मस्त जेवण आणि पत्रावल्या चांगल्या क्वालिटीचे आहेत. मस्त घेतले पत्रावली, नंबरला लागलो, मध्ये घुसलो डायरेक्ट. तुम्हाला मागून आहे मध्ये न घुसलो, लाईनीला शूट करायला गेलो म्हणून लाईन सोडून गेलो. जेवायला सगळं पटापट मस्त भाकरी वगैरे काय तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्हाला जेवायला घेऊन जेवायला मग भेटतो. तुम्हाला बघू शकता किती जेवायला घेतलंय. संपला पाहिजे, टाकला ना बघा, लक्षात ठेव, टाकला तर गाठ माझ्याशी आहे. संपला पाहिजे. कसं जेवण वाटप चालू आहे इथं मस्त काढवलं बघा नल्ल्या आणि संख्या तिथं 3 जिलेबी आले. जिलेबी इकडे आंबा आहे आणि इकडे चिक्कू, इकडे बॉबी आहे, बॉबी. तुमने कभी देखा ही नहीं होगा. बघू शकता इकडे वाढतोय पण मग खातो पण पब्लिक संपली. शेवटी आता नानाचं राहिलेत, म्हणजे त्यांनी जेवण बनवलं तीच राहिलेत जेवायसाठी. बघू शकता. नाना मिरची काय टाकू का? हे जय शकता. नाना दमला आता, शेवट सगळ्यात नानाची. पण हो आता नाना मिरच्या घेतो का? काय घेतला माहिती का, तुम्ही अटकले ना, तुम्ही जेवलं सगळं. ओके सगळे जेवलं. तुम्हीच बाकी आहे. देऊ का मिरची वगैरे? जिलेबी आमच्या गावचे पोलीस पाटील सुद्धा जेवायला बसलेत आणि आमच्या गावातील भावी नगरसेवक वैभव शेठ आलिमकर हे सुद्धा उपवास सोडायला आलेत. जावई गावचे जावई आणि मनसेचे विभाग अध्यक्ष शरद पाटील हे सुद्धा जेवायला बसलात. आणि तिकडे मस्त विनोद नाना. इथं नानाचा जेवायला बसला, मगाशी घेतला. आणि इथं नानी वगैरे बसल्या बघा. बस का देऊ काय पाणी वगैरे? नानी काय पाणी वगैरे, भाजी वगैरे. आणि गार्डनचा एकदम पुरेपूर फायदा करून घेतले पोराही. सगळं पंगत बसल्या, 2 पंक्ती बसल्या. फायनली झालेलं आहे सगळं आता. तुमको दिखाऊंगा, तुमको सुबह से दिखा रहा हूँ, रात से दिखा रहा हूँ. मस्त आहे की बघा. काय दीदी जेवली का? काय पाहिजे का नाही? हा गाईज या आता चर्चा करायला. चर्चाच करायची दुसरं. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आजची हनुमान जयंती कशी वाटली तुम्हाला सांगा कमेंट मध्ये. हाय गाईज, एक युट्यूबर पण बसलेला आहे आपल्या जवळ. भाऊ हा एक्सप्लोर विथ भाऊ बसलेला आहे. अरे फोड रे, फुटेल रे, फोड. हा जोरात पड, डोक्या मार, फुटल. बघू शकता आता प्रणव एका फटक्यात बोलला आणि तो एवढूच आहे आणि फुट्टा नव्हता नारळ त्याला. काय करणार, वयाने लहान आहे. फायनली निघालो आता घरी. आता होऊ शकता सगळेजण निघाले नाही बघा. त्याला पहिला नारळ घेतला एक प्रसादासाठी. मस्त एक नारळ घेतला प्रसादासाठी. बघू शकता. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? जास्त काय म्हणजे शूट वगैरे करायला काही भेटला ना, जेवढा केला तेवढा बघा मस्तपैकी. आणि उद्या जायचं आपल्याला खरवलीवर, म्हणजे खरवली देवीवर जायवल करायचं, हर्ष करायचं. सेपरेटली ब्लॉग बघायला भेटेल. चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग. चला बाय.